गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याअंतर्गत अत्यंत दुर्गम असलेल्या बिनागुंडा दामणमरका वनक्षेत्रात अस्वलाच्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झालाय। मुसळधार पाऊस, पूर स्थिती आणि वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसतानाही आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका आणि ग्रामस्थांनी धाडस, तत्परता व सेवाभावाचे दर्शन घडवीत जखमी युवकाला सुमारे 18 किलोमीटर स्ट्रेचरवरून पायी वाहून सुरक्षित ठिकाणी आणले। वेळेत उपचार मिळाल्याने युवकाचे प्राण वाचले। याबद्दल अधिक माहिती अशी की छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील डोंगराळ व घनदाट जंगलाने वेढलेल्या बिनागुंडा गावातील रहिवासी कोरिया गोगा तिम्मा वय वर्ष 35 हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दामणमरका गावाकडे जात होते। यावेळी रस्त्यालगतच्या जंगलातून अचानक बाहेर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच बेनागुंडा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अश्विनी सहारे, आरोग्य सेवक राम टेके तसेच आशा कार्यकर्त्या तातडीने घटनास्थळी रवाना झालाय। प्रतिकूल परिस्थिती आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाची पर्वा न करता आरोग्य पथक रात्रीच्या वेळी जखमी युवकापर्यंत पोहोचले आणि त्याला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आलाय। त्यानंतर बुधवारी सकाळी जखमी युवकाला फोल्डेबल स्ट्रेचरच्या साहाय्याने गुंटेनूर नाल्याच्या दिशेने आणण्यात आलाय। सध्याच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला होता, त्यामुळे कोणतेही वाहन घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते। अशा अत्यंत कठीण परिस्थितीत आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी जखमी युवकाला स्ट्रेचरवरून सुमारे 15 किलोमीटर पायी वाहून नेले। गुंडेनूर नाल्याजवळ पोहोचल्यानंतर जखमी युवकाला रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे संदर्भित करण्यात आले। भामरागड मुख्यालयापासून सुमारे 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम अबुजमाड परिसरात आरोग्य विभागाने दाखवलेल्या तत्परता, धाडस आणि सेवाभाव तसेच ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका नागरिकाचे प्राण वाचवण्यात यश आले। पूर, मुसळधार पाऊस आणि अत्यंत दुर्गम भौगोलिक परिस्थितीत आरोग्य कर्मचारी, अशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थांनी केलेल्या या धाडसी व मानवतावादी कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।